गोरेगांव में रिपब्लिकन पार्टी द्वारा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के जीवन पर आधारित हिंदी फिल्म फुले की विशेष स्क्रीनिंग का आयोजन किया गया। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के जीवन संघर्ष पर आधारित हिंदी फिल्म फुले 25 अप्रैल से सभी सिनेमाघरों में प्रदर्शित हो चुकी है। इस फिल्म के माध्यम से हमारे महापुरुष का हमारे लिए संघर्ष देखना न भूलें। चूंकि यह फिल्म हमारी है, इसलिए इसे देखना हमारी नैतिक जिम्मेदारी है। प्रचार प्रसार करना होगा, क्योंकि हमें अपना इतिहास जानना होगा। बाबा साहेब अम्बेडकर ने कहा था कि जो लोग अपना इतिहास भूल जाते हैं वे कभी इतिहास नहीं बना सकते। रिपब्लिकन पार्टी की उत्तर पश्चिम मुंबई जिला महिला अघाड़ी और गोरेगांव विधानसभा की ओर से 29 अप्रैल को शाम को बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती के अवसर पर भारतीय संविधान के निर्माता विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर शाम 7 बजे मूवी टाइम हब मॉल गोरेगांव ईस्ट में 250 महिलाओं और पुरुषों के लिए हिंदी फिल्म फुले की मुफ्त विशेष स्क्रीनिंग का आयोजन किया गया। निःशुल्क पास के लिए आया है। निःशुल्क पास के लिए कृपया 7021127215 पर संपर्क करें। आपका विनम्र और आयोजक रेशमा खान, जिला अध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई महिला अघाड़ी, रमेश बनाम पाइकराव, गोरेगांव तालुका के अध्यक्ष एवं उत्तर पश्चिम मुंबई जिला प्रमुख टी सेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया PI। सावित्रीला त्या महात्मा ज्योतिबा फुलांना, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही इथे उभे आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आम्ही इथे उभे आहोत। आज अनेक क्षेत्रामध्ये महिला उत्तुंग भरारी मारलेली आहे। अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी स्वतःचं कर्तृत्व गाजवलेलं आहे, परंतु हे कुणामुळे? ह्या स्त्रिया आजच्या विसरलेल्या आहेत, ज्या महिलांना समान संधी मिळावी म्हणून ज्या स्त्रीने म्हणजे सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी ही सुरुवात केली। आज प्रत्येक भारतीय स्त्री जो आज आगे निकल चुकी है, अपने पदों पे बड़ी बड़ी पदे भूषवत आहेत, तर त्या स्त्रियांनी हा पिक्चर पाहणं फार गरजेचं आहे की आज आपण एवढी भरारी कुणामुळे मारत आहोत। आणि हा पिक्चर पाहून असं वाटतं की प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक स्त्रीने हा पिक्चर पाहावा। फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षणाचे दरवाजे उघडे केले नसते। खऱ्या अर्थाने जर खरी अर्थाने सावित्री जर नसती तर आमच्या महिलांना सन्मान मिळाला नसता। यकीनन सावित्री नाही होती तर या देशातल्या राष्ट्रपती महिला झाल्या नसत्या, कलेक्टर झाल्या नसत्या। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा गौरव करत असताना, सावित्रीचा गौरव करत असताना, फातिमा शेखचा गौरव करत असताना आजचा चित्रपट पाहिल्याच्या नंतर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून मी आमच्या सर्व रिपब्लिकन चळवळीतील सर्व समाजातील कार्यकर्त्यांना विनंती करेन, हा चित्रपट आपण सर्वांनी बघावा आणि समाजाने एक बोध घ्यावा की सावित्रीला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना फातिमा शेख आणि उस्मानबाई शेखने त्यांनी जे योगदान दिलं, जे सेक्युलरिझमचं योगदान दिलं की सर्व जाती धर्मातील लोक एकत्र आले, तो मुस्लिम समाजाचा होता, परंतु त्याने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना योगदान दिलं आणि आज या ठिकाणी महात्मा फुले चित्रपट प्रदर्शित केला। रमेश पाईकरावला आमच्या रेश्मा खाननी सहकार्य केलं, त्या दोघांचंही मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, आमच्या महिला आघाडीच्या वतीने, आमचे गोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष रमेश पाईकराव आणि आमच्या महिलांच्या जिल्हा अध्यक्ष रेश्मा खान यांचे इथे आभार मानते की प्रत्येक वेळेला ते असे प्रबोधनावर जे आता मागे त्यांनी जय भीम दाखवला होता, त्याच्यानंतर आता हा फुले पिक्चर दाखवला, त्याच्या आधी एक टँकरवर पिक्चर दाखवला, सत्यशोधक दाखवला। ते असं आहे की समाजात आम्ही कुणामुळे मोठे झालो हे महिलांना कळलं पाहिजे। कळतंय पण ते कर्तृत्वात आणत नाही। आज ज्या महिला राष्ट्रपती आहेत त्या सावित्रीबाईंच्या शिक्षणामुळे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहेत। तर मी सर्व महिलांना एक विनंती करते की त्यांनी आपल्या मुलींना घेऊन, मुलांना घेऊन प्रत्येकाने हा पिक्चर पाहिला पाहिजे। हा सिनेमा जो आहे तो सावित्रीबाईंनी कशा प्रकारे त्रास काढून महिलांना पुढे आणलं हे त्याच्यातून दर्शवलेलं आहे।
आणि ह्याचा बोध घेण्याकरता आपण प्रत्येक मुलीला हा सिनेमा दाखवला पाहिजे. आमचे पायकराव हे नेहमी पैसे न घेताना फ्री मध्ये प्रत्येक शो हे करतात. आम्ही काही सावकार नाहीये, पण समाजाला त्याचं प्रबोधन व्हावं, त्याची किंमत काय आहे की आमच्यासाठी कोणीतरी त्याग केलेला आहे आणि त्या त्यागातून आज आम्ही सुखात आहोत. ह्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या मुलींना दाखवावा. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास अठवले साहेब यांच्या आदेशानुसार आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजाला आपण कुठेतरी महामानवांच्या विचाराचा प्रचाराने प्रसार व्हावा या हेतूनेच याच्यामध्ये काही रिपब्लिकन पक्षाने हा चित्रपट दाखवला. म्हणजे काही निवडणुकीला सामोरे जाण्याचा काही हेतू नाही किंवा आम्हाला काही उद्या नगरसेवक आमदार व्हायचं नाही, परंतु आमच्या माध्यमातून महामानवांचे जे विचार आहेत विचारांचा प्रचार प्रसार. आज आपल्याला कल्पना असेल की मनुवादी मीडिया आपल्या ह्या चित्रपटाचा प्रचार करत नाही. जय भीम कॅन्सर असेल, सत्यशोधक असेल, जयंती असेल, शुद्राचा रायझिंग असेल, असे अनेक चित्रपट आहेत त्याचा प्रचार प्रसार ही मनुवादी मीडिया करत नाही. त्यामुळे आम्ही आमचं एक कर्तव्य समजतो राजकारण आपल्या जागेवरती, परंतु रिपब्लिकन पक्ष महामानवांच्या विचारावर आधारित असल्या कारणाने महामानवांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपल्या चळवळीसाठी आपण दिला पाहिजे. आणि हा सत्यशोधक पासून तो फुले चित्रपट आहे हा समाजाचा एक भाग आहे आणि समाजाला जागृत करण्यासाठी आणि आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी किती त्याग केलेला आहे, किती अवहेलना त्यांनी सोसलेले आहे आणि ह्या त्रासातून आपलं आजचं जे जीवन आहे ते सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाला आपण आठवणीत ठेवण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही या चित्रपटाचं आयोजन आज रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय जिल्हाध्यक्षा आदरणीय रेश्मा खानगी आणि गोरेगाव तालुक्याच्या वतीने केलं. यामध्ये आमच्या मुंबई प्रदेशच्या उषाताई रामलीजी, अभयाताई सोनवणेजी, आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट बी के बर्वे साहेब, प्रवीण मोरेजी, मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारीजी, प्रकाशजी जाधव साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या चित्रपटाचं विशेष आयोजन आम्ही केलं.